हिंदूंचा खरा इतिहास लिहिणारे नवे तरुण येत आहेत, ज्यांची दृष्टी वैज्ञानिकही आहे आणि तार्किकही आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा भारतीय इतिहास आणि संस्कृतीवर पूर्ण विश्वास आहे. आता हेच बघा ना, रावणाने सीतेचे हरण करून श्रीलंकेला जाताना पुष्पक विमानाचा मार्ग कोणता होता? त्या मार्गामध्ये कोणते वैज्ञानिक रहस्य लपलेले आहे? त्या मार्गाबद्दल लाखो वर्षापूर्वी माहिती कशी होती? हे वाचा. या प्रश्नांची उत्तरे वामपंथी इतिहासकारांसाठी मृत्युतुल्य आहेत. रावणाने माता सीतेचे अपहरण पंचवटी येथून केले. पंचवटी हे नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील ठिकाण आहे. येथून पुष्पक विमानाने हंपी मार्गे, हंपी हे कर्नाटकमधील एक ठिकाण आहे, त्याने आंध्र प्रदेशमधील लेपाक्षी या मार्गे तो श्रीलंकेला पोचला. जेव्हा आपण आधुनिक तंत्रज्ञानाने पाहतो तेव्हा आश्चर्य वाटते की नाशिक, हंपी आणि लेपाक्षी आणि श्रीलंका ही सर्व ठिकाणे एका सरळ रेषेत आहेत. म्हणजे पंचवटीपासून श्रीलंकेला जाण्याचा हा सर्वात छोटा मार्ग आहे. आता विचार करा की त्या काळात गुगल मॅप नव्हता जो सर्वात छोटा मार्ग सांगू शकेल. पण त्या काळी सर्वात छोटा आणि सरळ मार्ग कोणता आहे हे कसे कळले असेल? किंवा भारतविरोधी लोकांच्या अहंकारासाठी आपण क्षणभर असे मानून घेऊ की रामायण हे केवळ वाल्मिकींनी लिहिलेले एक महाकाव्य आहे. तर मग हे सांगा की त्या काळातली गुगल मॅप नव्हता. मग रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकींना कसे कळले की पंचवटीपासून श्रीलंका सर्वात छोटा सरळ रस्ता कोणता आहे? महाकाव्यात तर कोणत्याही ठिकाणांचा उल्लेख घटना सांगण्यासाठी येऊ शकला असता, पण वाल्मिकी ऋषींनी सीताहरणासाठी केवळ त्याच ठिकाणांचा उल्लेख का केला, जो पुष्पक विमानाचा सर्वात छोटा आणि अगदी सरळ मार्ग होता? आता पुढे पहा. पंचवटी हे ते स्थान आहे जिथे प्रभू श्रीराम, माता जानकी आणि बंधू लक्ष्मण वनवासाच्या वेळी राहत होते. येथे शूर्पणखा म्हणजे रावणाची बहीण, येथे शूर्पणखा आली आणि लक्ष्मणाशी विवाह करण्यासाठी उपद्रव करू लागली. विवश होऊन लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले. नाक म्हणजे नासिका. आणि आज या स्थानाला आपण नाशिक म्हणून ओळखतो. नाशिक हे महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. हंपी. पुष्पक विमानातून जात असताना सीतेने खाली पाहिले की एका पर्वताच्या शिखरावर काही वानर कुतूहलाने वर पाहत आहेत. तेव्हा सीतेने आपल्या वस्त्राचा कोपरा फाडून त्यात आपले दागिने बांधून खाली फेकले, जेणेकरून रामाला त्यांना शोधण्यात मदत होईल. ज्या ठिकाणी सीताजींनी वानरांना हे दागिने फेकले ते स्थान होते ऋषमुख पर्वत, जे आजच्या हंपी या नावाने ओळखले जाते. हे ठिकाण कर्नाटक राज्यामध्ये आहे. आता तुम्हाला काय कळले? पंचवटी, हंपी, लेपाक्षी आणि श्रीलंका. सरळ रस्ता, सर्वात छोटा रस्ता. गुगल मॅपचा फोटो खाली दिलेला आहे. आपले ज्ञान, विज्ञान आणि संस्कृती विसरलेल्या भारत बंधूंनो, रामायण ही कोणतीही कल्पित कथा नाही. हा महर्षी वाल्मिकींनी लिहिलेला सत्य इतिहास आहे, ज्याचे सर्व वैज्ञानिक पुरावे आज उपलब्ध आहेत. त्यामुळे जेव्हाही एखादा वामपंथी आपल्या इतिहासाला, संस्कृतीला आणि साहित्याला कल्पित म्हणून लोकांची दिशाभूल करण्याचा किंवा स्वतःला विद्वान दाखवण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा त्याला पकडून बसवा आणि हे प्रश्न विचारा. विश्वास ठेवा, तो एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाही. आता या सर्व गोष्टी तुम्ही जबाबदारी काय आहे? तुमची जबाबदारी ही आहे की आता जेव्हा तुम्ही टीव्हीवर रामायण पाहाल तेव्हा ती फक्त एक कथा आहे असे समजू नका, तर हा आपला इतिहास आहे हे सतत लक्षात ठेवा. या दृष्टीने रामायण पहा आणि समजावून घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हीच दृष्टी आपल्या मुलांना द्या. मुलांना ही गोष्ट किमान 1-2दा स्पष्टपणे सांगा की मुलांनो, ही कथा कादंबरी नाही, हा आपला इतिहास आहे जो पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. थँक्यू.
माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.